हेलो एवरीवन, गुड इवनिंग। आई एम ऑडिबल? मेरी आवाज आ रही है आपको? ओके, गुड। ओके, चलो। लेट्स स्टार्ट विथ योर साइंस का चैप्टर विच इज पीरियोडिक टेबल। हम लोग यहाँ पे तुम लोगों का जो टेंथ का एग्जाम है उसका जो रिवीजन लेक्चर है हम लोग आज से स्टार्ट कर रहे हैं। आई एम आरती वाक। आई डिड माई एमएससी इन फिजिकल केमिस्ट्री फ्रॉम सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी। सो हम लोग यहाँ पे तुम लोगों का जो क्लास टेंथ का पीरियोडिक टेबल जो चैप्टर है उसका रिवीजन हम लोग करने वाले हैं आज। ओके, तो तुम लोगों को जो भी डाउट्स होंगे यू कैन पुट इन द चैट एंड विल डिस्कस इट। ओके ओके, चलो लेट्स स्टार्ट विद द पीरियोडिक टेबल। हम लोग थोड़ा सा बेसिक इंट्रोडक्शन करेंगे आज। तो फर्स्ट ऑफ ऑल हम लोगों को पीरियोडिक टेबल की जरूरत क्यों पड़ी, क्लासिफिकेशन की जरूरत क्यों पड़ी? ये जितने भी एलिमेंट्स है, टोटल कितने एलिमेंट्स प्रेजेंट होते हैं पीरियोडिक टेबल में? यस, टोटल 118 एलिमेंट्स प्रेजेंट इन द पीरियोडिक टेबल। अब ये जो टोटल 118 एलिमेंट्स है इनको क्लासिफाई करने की जरूरत क्यों पड़ी? आपको यहाँ पे कुछ पीपीटीज में कुछ फोटोज दिख रही, कैन यू सी? चलो बताओ। अब इसमें और ये वाला जो आपका जो सामान पड़ा है रूम में, इसमें और ये जो मॉल में कुछ सामान रखा है, इसमें डिफरेंस क्या है, अंतर क्या है दोनों फोटोज में? तो फर्स्ट ऑफ ऑल हम लोग देख रहे हैं कि ये जो लाइब्रेरी है, लाइब्रेरी में जो बुक्स हम लोगों को दिख रहे, वो एक स्पेसिफिक, जैसे स्टोरी बुक्स, फिजिक्स की बुक्स, केमिस्ट्री की बुक्स। ओके, सो ऑल दीज बुक्स आर कलेक्टिवली एक सेपरेट सेक्शन में कलेक्ट किए। ओके, अब हम लोगों को ये देखना है कि ये जो सामान है, ये जो रूम है, रूम में देखो सामान कैसे पड़ा हुआ है, दिख रहा है आपको? तो इसके लिए हम लोग फर्स्ट ऑफ ऑल ये पढ़ने वाले कि ये जो पीरियोडिक टेबल है, पीरियोडिक टेबल की नीड की क्लासिफिकेशन की क्यों जरूरत पडी हम लोगों को. आता मला सांगा, जर सपोज तुम्ही मॉलला गेलेत, ओके, आणि मॉलला गेल्यानंतर आपण बघतो की क्रॉकरीज वाला सेक्शन डिफरंट असतो. त्याच्यानंतर जे काही आपल्या घरातली जे सामान असतात त्याचा सेक्शन डिफरंट असतो, टिफिन बॉक्स असो, काही जे काही प्लास्टिक वाले डिफरंट असतील. त्याच्यानंतर कर्टन्स वाला सेक्शन डिफरंट असतो, क्लोथ्स वाला सेक्शन डिफरंट असेल. जर मॉलमध्ये सगळे काही सामान जर आपण एकत्र ठेवलं तर काय होईल? आपण इझिली फाइंड आउट करू शकतो का, जर मला क्लोथ घ्यायचे तर मी सगळं मॉल फिरत बसणार आहे का? नाही. सो आता ह्या क्लासिफिकेशन साठी आपल्याला काय करायचं लागलं, की ह्या क्लासिफिकेशनची गरज का पडली, की आता जे काही एलिमेंट्स आहेत, टोटल 118 एलिमेंट्स प्रेझेंट आहेत. तर या टोटल 118 एलिमेंट्सच्या काही डिफरंट प्रॉपर्टीज आहे, लाईक काही फिजिकल प्रॉपर्टीज आहे, काही केमिकल प्रॉपर्टीज आहे. यांच्या बेसिसवरती आपण त्यांना क्लासिफाय करणार आहे. सो सी, elements are classified into two types, which is metals and the non-metals. आता मेटल्स अँड नॉन मेटल्सच्या काय प्रॉपर्टीज असतात? जसे की मेटल्स आर लश्चरस, दे हॅव शायनी प्रॉपर्टी. Metals are malleable, they can convert it into thin sheets. They are ductile, they can convert it into thin wire. Okay, so non-metals opposite properties असतात. They are bad conductor of heat and electricity. अजून काय प्रॉपर्टी असतात? They are non-lustrous. ओके, तर ह्या ज्या काही प्रॉपर्टीज आहे मेटल्स अँड नॉन मेटल्सला आपण कसं डिफरन्शिएट करतो? ऑन देअर फिजिकल अँड द केमिकल प्रॉपर्टीज. ओके, सो आणि मेटॉलॉइड्स काय असतात? एलिमेंट्सचं क्लासिफिकेशन तीन टाइप्स मध्ये असतं. फर्स्ट इज मेटल, सेकंड इज द नॉन मेटल अँड थर्ड इज द मेटॉलॉइड. ओके, आता मेटल, नॉन मेटल्स अँड मेटॉलॉइड्स मध्ये आता मेटॉलॉइड्स काय असतात? दे शो सिमिलर केमिकल प्रॉपर्टीज अँड फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स अँड नॉन मेटल्स. आता ह्या दोघांमध्ये जो डिफरन्स आहे तो ऑलरेडी तुम्ही मेन्शन केलाय. ओके ओके, येस, गुड. सो periodic table as the table which classify all the known elements in according with their property in a such a way that elements with similar properties are grouped together
in the same vertical column and dissimilar elements are separated from each other. आता इलेमेंट्सची किंवा जे टोटल 118 इलेमेंट्सची आपण जी अरेंजमेंट केली त्या टोटल 118 इलेमेंट्सला आपण अरेंज कसं केलं हे आपण पुढे बघणार आहे. त्याच्यासाठी काही सायंटिस्ट होते, त्या सायंटिस्टने तो टेबल कसा अरेंज केलाय पहिले ते आपल्याला बघायचंय. तर त्याच्यासाठी काही सायंटिस्टचं कॉन्ट्रीब्युशन होतं, जसं की डॉबेनियर्सचे ट्राइड्स तुम्हाला आहे, न्यूलँडचे लॉ ऑफ ऑक्टेव्स आहे. ओके, तर आता हे डॉबिनर्सचे ट्राइड्स काय, न्यूलँडचे लॉ ऑफ ऑक्टेव्स काय, आणि त्याच्यानंतर जो सायंटिस्ट होतो विच इज दिमित्री मेंडेलिव्ह. मेंडेलिव्हने कुठला टेबल, पिरियॉडिक टेबल दिला, आणि त्याच्यानंतर आपण शिकणार विच इज मॉडर्न पिरियॉडिक टेबल. ओके, सो विल डिस्कस अबाउट द डॉबिनियर्सचे ट्राइड्स. See, Dobinier's law of triads. Okay. Dobiner was finding a way to classify the elements. आता ते कशा पद्धतीने क्लासिफाय करणार आहे ते आपण बघूया. First, he tried with the 3 elements. He wrote these 3 elements in increasing order of their atomic mass. I hope सगळ्यांना atomic mass आणि atomic number माहित असणार. So, आता बघा, फर्स्ट 3 एलिमेंट्स आपण कन्सिडर करूया, लिथियम, सोडियम अँड द पोटॅशियम. लिथियमचा ॲटॉमिक मास, चलो बताओ फटाफट. 3, करेक्ट. सोडियमचा ॲटॉमिक मास, atomic number is 11, atomic mass 23. ओके, पोटॅशियमचा ॲटॉमिक मास 39. आता तुमच्या सगळ्यांचे 1 to 20 पर्यंत एलिमेंट्स आपल्याला लर्न पाहिजेत, जसे की हायड्रोजन, हेलियम, लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन, निऑन, सोडियम, मैग्नीशियम, एल्यूमिनियम, सिलिकॉन, फॉस्फोरस, क्लोरीन, ये सब अप टू 20 एटलीस्ट तुम लोगों के लर्न होने चाहिए. ओके, सी दीज आर द एलिमेंट्स एंड देयर एटॉमिक मासेस. ही फाउंड एन इंटरेस्टिंग रिलेशन. अब उसने कौन सा रिलेशन देखा, सी Na has found to be arithmetic mean of the lithium and the potassium. आता तुमच्याकडे जे 3 एलिमेंट्स आहे, लिथियम, सोडियम आणि पोटॅशियम, या डॉबिनरचा ट्राइड्स एक्झॅक्टली काय होता की तुमच्याकडे जर 3 एलिमेंट्स आहे, सपोज आपण कन्सिडर करूया E1, E2 आणि E3. आता आपल्याला जर E2 चा मास कॅल्क्युलेट करायचं असेल तर आपण कसं कॅल्क्युलेट करणार आहे की लिथियम आणि जर पोटॅशियम ह्या दोघांच्या मासची जर आपण ऍडिशन केली तर यू विल गेट the mass of the sodium. See, lithium and the potassium divided by the 2. So lithium चा मास किती आहे? 87. पोटॅशियम चा मास किती आहे? 39 divided by 2. How much it is? How much it is? बताओ जल्दी. Yes. Exactly 23 है ना, 46 by 2, so it is 23. सो डॉबिनर्सचे ट्राइड्स काय होते एक्झॅक्टली? डॉबिनर्सचे ट्राइड्स होते जर तुमच्याकडे कुठलेही 3 एलिमेंट्स आहेत, त्याच्यामध्ये त्याने काय होतात, लिथियम, सोडियम अँड द पोटॅशियम, या तिघांमध्ये जर आपण E1, E2 आणि E3 मध्ये E1 आणि E3 ची जर ऍडिशन केली आणि त्याला जर 2 ने डिवाइड केलं तर आपल्याला काय मिळणार आहे? मिडल वाला विच इज E2 चा आपल्याला मास मिळणार आहे. दिस इज डॉबिनियर ट्राइड्स. ओके, he called these 3 elements called as the triads. Since these are the alkali metals and they are called as the alkali metal triads. आता ते अल्कली मेटल्स आहे म्हणून त्यांना आपण काय म्हणणार आहे? अल्कली मेटल ट्राइड्स. देन ही ट्राइड विथ सम मोर एलिमेंट्स. आता त्याने अजून कुठल्या एलिमेंटसाठी ट्राय केलेलं ते आपण बघणार आहे. सी, next 2 sets are calcium, strontium and the barium. चलो, let's calculate the mass of strontium which is Sr. चला फटाफट कॅल्क्युलेट करायचंय.
तुमच्याकडे कॅल्शियमचा मास 40 आहे, बॅरियमचा मास आहे तुमच्याकडे 137. नाव कॅल्क्युलेट द मास ऑफ SR विच इज स्ट्रॉन्शियम. हा सर. ओके. ठीक आहे, चला सांगा. कॅल्शियमचा मास, येस करेक्ट. सी, कॅल्शियमचा मास आहे 40, बॅरियमचा मास इज 137. जर आपण दोघांची ऍडिशन केली आणि डिवाइड बाय 2 केलं तर यू विल गेट ॲज अ 88. नेक्स्ट इज द हॅलोजन ट्राइड्स. क्लोरीनचा मास इज 35, आयोडीनचा मास इज 127 आणि दोघांची जर ऍडिशन केली तर तुम्हाला काय मिळणार आहे? ब्रोमीनचा मास किती येईल ते? 80. सो ही गेव द लॉ ऑफ ट्राइड्स. आता डॉबिनरचा जो लॉ आहे त्याचं स्टेटमेंट काय, तर आपण स्टेटमेंट बघूया. द एलिमेंट्स आर अरेंज्ड इन द ग्रुप ऑफ 3 बेस्ड ऑन देअर सिमिलर फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज इन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मासेस. आता हे जे एलिमेंट्स आपण बघितले, एलिमेंट्स आर अरेंज्ड इन द ग्रुप ऑफ 3. किती लोकांचा ग्रुप होता? 3 एलिमेंट्सचा जो ग्रुप आहे, बेस्ड ऑन द सिमिलर फिजिकल अँड द केमिकल प्रॉपर्टीज. आता सिमिलर फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज काय असतात? जे ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे, मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट, जो काय फिजिकल अपिअरनेस आपल्याला त्या एलिमेंट्सचा दिसत असतो, दीज आर द फिजिकल प्रॉपर्टीज. आता केमिकल प्रॉपर्टीज काय असतात? केमिकल प्रॉपर्टी म्हणजे हायड्रोजन सोबत रिॲक्ट झाला तर काय होईल, ऑक्सिजन सोबत रिॲक्ट झाला तर काय होईल. मग हे जे हायड्राइड्स, ऑक्साइड्स हे जे काय बनत असतात, ह्या झाल्या तुमच्या केमिकल प्रॉपर्टीज. सो एलिमेंट्स आर अरेंज इन द ग्रुप ऑफ 3 बेस्ड ऑन देअर फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज इन द इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मासेस. तुम्ही बघितलं ते जे 3 सेट्स आपण घेतले, त्या तिघही सेट्स मध्ये काय होतं की तुमचे जे ॲटॉमिक मास आहे ते इन्क्रीज होत आहे. म्हणून E1, E3 ची जर आपण ऍडिशन केली आणि डिवाइड बाय 2 केलं तर तुम्हाला E2 वालाचं काय मिळतं? तुम्हाला मास मिळतं. गॉट इट? सो दिस इज द डॉबिनियर ट्राइड्स. नाउ इन सिंपल टर्म, दिस इज द फॉर्म्युला. तुम्ही लक्षात ठेवू शकता हा फॉर्म्युला. जर आपल्याकडे 3 एलिमेंट्स आहे, E1 आणि E3 ची ऍडिशन करायची, डिवाइड बाय 2 करायचं, यू विल गेट द ॲटॉमिक मास ऑफ A2. दिस इज द डॉबिनियर ट्राइड इन सिंपल फंडा. नेक्स्ट, नाव ही, आता तो अजून पुढे काही एलिमेंट सोबत हे सगळं करत होता, डॉबिनियरचे ट्राइड्स तो परत ट्राय करत होता. बट द एलिमेंट्स लाईक फेरस, कोबाल्ट, निकेल वे आर नॉट रेडिली ऍक्सेप्टेड. पण आता हे जे एलिमेंट्स आहे, ह्या एलिमेंट्सचे डॉबिनियरचे ट्राइड्स फॉलो झालेच नाही. आता डॉबिनियरचे ट्राइड्स फॉलो झाले नाही मीन्स व्हॉट? जर या तिघ एलिमेंट्स मध्ये आपण फेरस आणि निकेलची जर ऍडिशन केली आणि त्याला जर डिवाइड बाय 2 केलं तर तुम्हाला कोबाल्टचा मास नाही मिळत आहे. ओके, सो डॉबिनियरचा ट्राइड्स इथे काय झाला? फेल झाला. गॉट इट? आता हा जो डॉबिनियरचा ट्राइड आहे, इट इज ओनली ऍप्लिकेबल अप टू द कॅल्शियम. ठीक आहे, मग आता या डॉबिनियरच्या ट्राइड्स नंतर आपल्याला बघायचं आहे की पिक्चर मध्ये कोण येतं, विच इज न्यूलँड्स. आता या न्यूलँड्सने काय दिलेला? लॉ ऑफ ऑक्टेव्स दिलेला. आता या न्यूलँड्सचा लॉ ऑफ ऑक्टेव्स मध्ये आपल्याला डिस्कस करायचं आहे की व्हॉट इज द न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्स. आता आपण न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्स बघूया. न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्स काय होतं रे? न्यूलँड्स ऑफ लॉ ऑफ ऑक्टेव, ऑक्टेव स्टँड्स फॉर, इट स्टँड्स फॉर द 8 है ना. आता हे जे 8 एलिमेंट्स आहे त्याच्यामधनं एव्हरी फर्स्ट अँड 8 एलिमेंट शोज द सिमिलर फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज. दॅट इज कॉल्ड द न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्स. तर सिम्पली तुम्ही असं लक्षात ठेवू शकता, जसं की आपलं म्युझिकल जे आहे, सा रे ग म प द नी सा. Every first and 8 element shows similar physical and chemical property called as the Newland's law of octaves. आता तुमच्या बोर्डसाठी तुम्हाला हे स्टेटमेंट विचारतात की न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्हचं स्टेटमेंट काय होतं, डॉबिनियरचे ट्राइड्स काय होते. हा जो सगळा पार्ट आहे विच इज इम्पॉर्टंट फॉर युअर बोर्ड ॲज वेल ॲज तुम्ही जेव्हा तुमचे 10th ची एक्झाम दिल्यानंतर तुम्ही जेव्हा 11th ला येणार आहे
11th साठी पण तुम्हाला हा सेम चॅप्टर हेच सगळं आहे. नॉबिनर्सचे ट्राईड्स आहे, न्यूलँडचे लॉ ऑफ ऑक्टेव्स आहे, त्याच्यानंतर मेंडेलिव्हचा पिरियॉडिक टेबल आहे. हे सगळं तुम्हाला क्लास 11th मध्ये पण शिकायचं आहे आणि त्याचं इन डिटेल डिस्क्रिप्शन तुम्हाला क्लास 12th मध्ये पण आहे. तर तुमच्या ज्या JEE नीट पुढे जाऊन ज्या काही एक्झाम्स असणार आहे, या सगळ्या एक्झामसाठी पिरियॉडिक टेबल इज द बेस. ठीक आहे, सो तुम्हाला अजिबात स्किप नाही करायचं आहे त्याला. नाव सो न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव काय होतं सिम्पली की एव्हरी फर्स्ट अँड 8th एलिमेंट शोज सिमिलर फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज. जसं की सा रे ग म प ध नि सा. अगेन आपण फर्स्ट वरनं कुठे येतो, सा वर येतो. फर्स्ट इज द सा अँड लास्ट वन इज ऑल्सो द सा. म्हणजे फर्स्ट आणि 8 जे इलिमेंट आहेत त्या सगळे काय शो करतात, सिमिलर फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज शो करतात. म्हणून त्याने जर नाव दिलं होतं, त्याने जे स्टेटमेंटला नाव दिलं होतं किंवा ज्या लॉला नाव दिलं होतं, विच इज लॉ ऑफ ऑक्टेव्स. गॉट इट? ओके, नाव विल डिस्कस नेक्स्ट इज द दिमित्री मेंडेलीव. आता मेंडेलीवने काय पिरियॉडिक टेबल दिला होता तो आपल्याला शॉर्ट मध्ये इथे एक्सप्लेन करते मी तुम्हाला. आता जेव्हा मेंडेलीवचा पिरियॉडिक टेबल बनला तोपर्यंत आपल्याला माहित होतं की टोटल 63 एलिमेंट्स आर प्रेझेंट. He started studying each element's reactivity with hydrogen and oxygen. See, तुम्हाला एक इंटरेस्टिंग गोष्ट मेंडेलीव बद्दल मी थोडीशी सांगते. मेंडेलीवने काय केलेलं, दिस इज द वॉल, यू कन्सिडर एज द वॉल, and on this wall he stuck 63 papers, out of which 4 are shown here. Okay, he wrote each element on this paper, of which is lithium, beryllium, boron and carbon. आणि ही रिॲक्टेड दिस इलेमेंट्स विथ द हायड्रोजन अँड ऑक्सिजन. म्हणजे आता हा जो इलेमेंट आपण कन्सिडर केलाय, दिस इज लिथियम, बेरिलियम, बोरॉन आणि कार्बन. तर आता या लिथियमला आपण कोणासोबत रिॲक्ट करणार आहे, हायड्रोजन सोबत. त्याच्यानंतर रिॲक्ट करणार आहे दुसरं ऑक्सिजन सोबत. तर का, त्याच्या आपल्याला केमिकल प्रॉपर्टीज डिस्कस करायच्या त्याच्यासाठी. And he found the interesting way. He saw the elements automatically arranged in the increasing order of their atomic mass. See, Mendeleev's periodic classification. आता ह्या मेंडेलिव्ह पिरियॉडिक क्लासिफिकेशन मध्ये त्याने स्टेटमेंट काय दिलेलं की अकॉर्डिंग टू दिस लॉ फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज ऑफ पिरियॉडिक फंक्शन ऑफ देअर अटॉमिक मासेस. आता हे जे फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज त्या इलेमेंट्सच्या ज्या शो होतात त्याच्यामध्ये त्याने जे इलेमेंट्स अरेंज केले होते, दे आर अरेंज अकॉर्डिंग टू देअर अटॉमिक मास. सो तुम्हाला जर क्वेश्चन आला की इलेमेंट्स, मेंडेलिव्हने जे इलेमेंट्स अरेंज केले होते ते कोणत्या बेसिस वरती केले होते, तर इट अरेंज्ड ऑन द बेसिस ऑफ अटॉमिक मास, विच इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, सी, आता जे इलेमेंट्स जे मेंडेलिव्ह पिरियॉडिक टेबल जो आहे आपला, त्याच्यामध्ये जे इलेमेंट्स आहे दे आर क्लासिफाईड इन एका टॅब्युलर फॉर्म मध्ये त्याने टाकले होते. आता या टेबल फॉर्म मध्ये काय होतं, तर 7 rows and 9 columns, and these 7 rows are called as the periods and 9 columns called as the groups. त्याला पुढे अगेन डिफरेन्शिएट केलेलं, फर्स्ट टू 7, then 8 and then the 0. This is Mendeleev periodic table. तुम्हाला हे सगळं जस्ट बघायचंय, ओव्हरलुक करायचंय, कारण ऑलरेडी तुमच्या टेक्स्टबुक मध्ये हा टेबल गिवन आहे. सी, ठीक आहे. आता हा जो मेंडेलिव्ह पिरियॉडिक टेबल आहे ह्याच्यामध्ये मेंडेलिव्हचे काय मेरिट्स होते, डिमेरिट्स होते, हे क्वेश्चन्स तुमच्या बोर्ड्स एक्झामला येण्याचे चान्सेस जास्त असतात. कारण मेरिट्स तुम्हाला विचारतात आणि डिमेरिट्स पण तुम्हाला विचारू शकतात. सो मेरिट्स ऑफ द मेंडेलिव्ह पिरियॉडिक टेबल.
आता हा जो मेंडेलिव्ह पिरियॉडिक टेबल आहे त्याचे मेरिट्स काय होते, कारण ऑलरेडी कोणीच टेब्युलर फॉर्म मध्ये रिअरेंज केलेलं नव्हतं इलेमेंट्सला. मेंडेलिव्ह पहिले आलेलं की त्याने टॅब्युलर फॉर्म मध्ये इलेमेंट्सला अरेंज केलं. मग आता त्याचे जे कॉलम्स, व्हर्टिकल कॉलम्स आणि हॉरिझॉन्टल रोज जे आहे, ज्याला आपण म्हणतो पिरियड्स अँड ग्रुप्स, त्याने कशा पद्धतीने अरेंज केलेले ते आपण इथे बघूया. See, classification of elements are based on the properties of the elements. आता त्याने एलिमेंट्सला क्लासिफाय कसं केलं, ऑन बेसिस ऑफ देअर प्रॉपर्टीज. मग आता त्याच्या ज्या प्रॉपर्टीज असतात, फिजिकल प्रॉपर्टीज आहेत की केमिकल प्रॉपर्टीज आहे, जे काय असणार आहे त्या प्रॉपर्टीजला त्याने क्लासिफाय अशा पद्धतीने केलेलं की ते जे इलेमेंट्स आहे, सपोज दोन कुठले तरी अल्कली मेटल्स घेतलेत आणि ते अल्कली मेटल्स आपल्याला सेम फिजिकल किंवा केमिकल प्रॉपर्टी शो करताय. मग अशा केसमध्ये ते जे एलिमेंट्स आहेत त्याचं क्लासिफिकेशन त्याने ऑन द बेसिस ऑफ देअर प्रॉपर्टीज केलेलं. नेक्स्ट इज द डिस्कवरी ऑफ न्यू एलिमेंट्स. आता जर तुम्ही मेंडेलिव्हचा पिरियॉडिक टेबल बघितला तर ही लेफ्ट सम गॅप इन द पिरियॉडिक टेबल फॉर द एलिमेंट्स विच एट टू बी डिस्कवर्ड. आता त्याने काही जो पिरियॉडिक टेबल मध्ये काही जागा जी आहे ती एम्प्टी सोडलेली होती, रिकामी होती. आता हे एम्प्टी का होती, कारण तोपर्यंत ते एलिमेंट डिस्कवर झालेलेच नव्हते. So he predicted there some elements which are yet to be discovered may occupy this place in the periodic table. मग आता त्याने असा विचार केलेला की आता इथे जे आपण एलिमेंट्स टॅब्युलर फॉर्म मध्ये किंवा टेबल्स मध्ये जी एम्प्टी स्पेस खाली सोडली आहे त्यामध्ये कुठले तरी एलिमेंट्स जे आहेत जे अजूनपर्यंत डिस्कवर्ड नाही झाले, पण मे बी ते नंतर डिस्कवर्ड होतील. आणि मग ते जे डिस्कवर्ड झालेले जे एलिमेंट्स आहे दे ऑक्युपाय दिस प्लेस इन द पिरियॉडिक टेबल. मग आता असे जे काही एलिमेंट्स असतील त्याच्या काही सिमिलर केमिकल किंवा फिजिकल प्रॉपर्टीज असतील, त्या प्रॉपर्टीज तिथे मॅच करणारे बाकी एलिमेंट सोबत. आता हे जे एलिमेंट्स होते त्या एलिमेंट्सला त्याने नाव दिलेलं. फर्स्ट इज द इका बोरॉन कॉल्ड ॲज द स्कॅन्डियम. नेक्स्ट इज द इका सिलिकॉन कॉल्ड ॲज द जर्मॅनियम अँड इका अल्युमिनियम कॉल्ड ॲज द गॅलियम. आता तुम्हाला याच्यावरती क्वेश्चन्स बनवू शकतात, एमसीक्यू क्वेश्चन्स पण ह्याच्यामध्ये येतात की इका बोरॉनला काय म्हणतात, किंवा जर्मॅनियमचं पहिलं नाव काय होतं, इका सिलिकॉन. नंतर गॅलियमचं पहिलं नाव काय होतं, इका अल्युमिनियम. ओके. नेक्स्ट, इका मीन्स it is called as the one in Sanskrit. No? नेक्स्ट इज डिटर्मिनेशन अँड करेक्शन ऑफ डाउटफुल atomic weight. आता असे काही एलिमेंट्स होते ज्याच्या atomic masses मध्ये मेंडेलिव्हला थोडासा डाऊट होता बघा. आता जसं की अर्लियर बेरिलियमचं atomic weight होतं 13.5 आणि नेक्स्ट करेक्टेड वेट होतं 9.1. मग आता मला सांगा, जे अर्लियर वेट आहे विच इज हाय 13.5 आणि त्याने प्लेस केलं होतं त्याला, बेरिलियम कुठे येतो, बोरॉनच्या अगोदर. जर बोरॉनचा ॲटॉमिक मास जर 10 आहे तर बेरिलियमचं जर 13.5 ठेवलं तर ती ऑर्डर फॉलो करेल का, इन्क्रीजिंग ऑर्डर फॉलो करेल का, नाही करणार. मग त्याचं जे मास आहे ते ह्याच्यापेक्षा काय असतं, ऑब्विसली कमी असणार होतं. मग त्याने नंतर ते करेक्ट केलेलं. सो डिटर्मिनेशन अँड करेक्शन ऑफ डाउटफुल ॲटॉमिक वेट. See, let's revise the merits of Mendeleev periodic table. First is the classification of elements was based on the properties of the elements. Okay. Second, discovery of new elements. Next is determination and correction of doubtful atomic weight. So these are the merits of Mendeleev periodic table. आता कोणाला काही डाऊट आहेत तर तुम्ही तुमच्या चॅट बॉक्स मध्ये टाकू शकता. नो डाऊट्स. ओके, तो हम लोग नेक्स्ट टॉपिक देखते. नाउ डीमेरिट्स.
First demerit is position of hydrogen element was not justified. इंटरेस्टिंग गोष्ट अशी होती की हायड्रोजनची पोझिशन कुठे पिरियॉडिक टेबलमध्ये टाकायची हेच डिसाईड नव्हतं मेंडेलिव्हच्या पिरियॉडिक टेबलमध्ये. ह्याचं रिझन असं आहे की हायड्रोजन जो आहे तो काही प्रॉपर्टीज अल्कली मेटल सारख्या शो करायच्या तर काही प्रॉपर्टीज हॅलोजन सारख्या शो करायच्या. म्हणून त्याच्यामध्ये कन्फ्युजन होतं की हायड्रोजनला नक्की प्लेस तरी कुठे करायचंय. ओके. Now, next, it is anomalous pairs. It is also called as the inverted pairs, ज्याला आपण म्हणतो. See, cobalt and nickel, tellurium and the iodine, these are the anomalous behavior. हे दोघं जे एलिमेंट्स आहेत, टोटल 2 पेअर आहेत त्या, कोबाल्ट अँड निकेल, टेल्युरियम अँड आयोडीन. दिस shows the anomalous behavior, means different behavior. Anomalous means different. Next is the position of isotopes. Now, what is isotopes? क्या होते हैं isotopes? चलो बताओ जल्दी. आइसोटोप्स क्या होते हैं? क्विक. क्या होते हैं आइसोटोप्स? डोंट नो क्या होते हैं आइसोटोप्स? ठीक आहे, चला बघा मी सांगते आइसोटोप्स काय असतात. आइसोटोप्स एलिमेंट्स having same atomic number but different atomic mass number called as the isotopes. जसं की हायड्रोजनला 3 आयसोटोप्स असतात, प्रोटोनियम, ड्युटेरियम अँड द ट्रिटियम. त्याच्यानंतर बोरॉनचे काय आयसोटोप्स आहेत, क्लोरीनला आयसोटोप्स असतात. मग आयसोटोप्स मीन्स व्हॉट? सिम्पली असे काही इलेमेंट्स आहेत जसं की आता हे हायड्रोजनचे 3 आयसोटोप्स आहेत, प्रोटोनियम, ड्युटेरियम अँड द ट्रिटियम. हिअर atomic number is the same but the atomic mass is the different. ओके. मग असे जे एलिमेंट्स आहेत ज्यांचा atomic number सेम असतो बट atomic mass डिफरंट असतं, दे आर कॉल्ड एज द आयसोटोप्स. ओके. नेक्स्ट इज पोझिशन ऑफ लॅन्थेनॉइड्स अँड ऍक्टिनॉइड्स. आता लॅन्थेनॉइड्स अँड ऍक्टिनॉइड्स त्याच्यासाठी एक पूर्ण ब्लॉक आहे विच इज ए ब्लॉक एलिमेंट्स. विल डिस्कस इट लेटर. अनोमोलस प्लेसमेंट ऑफ ट्रान्झिशन. ट्रान्झिशन म्हणजे तुमचे डी ब्लॉक वाले एलिमेंट्स त्यांनाच म्हणतात ट्रान्झिशन एलिमेंट्स. आणि एफ ब्लॉक वाले जे एलिमेंट्स असतात दे आर कॉल्ड एज द इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स. कॉइनेज मेटल्स म्हणजे ज्या मेटल्स पासून कॉइन बनतो त्यांना कॉइनेज मेटल्स म्हणतात. जसं की गोल्डचा कॉइन बनतो, सिल्वरचा कॉइन बनतो, कॉपरचा कॉइन बनतो. सो दे आर कॉल्ड एज द कॉइनेज मेटल. नेक्स्ट, देर वॉज नो एक्सप्लेनेशन ऑफ पिरियॉडिसिटी ऑफ द एलिमेंट्स. आता पिरियॉडिसिटी काय असते? पिरियॉडिसिटी म्हणजे एका सर्टन इंटरवल नंतर तीच गोष्ट जेव्हा रिपीट होत असते कॉल्ड ॲज द पिरियॉडिसिटी. आता पिरियॉडिसिटी मध्ये जसं सकाळी सूर्य उगवतो संध्याकाळी तो मावळतो, असं होतं का की तो उगवतच नाही किंवा तो मावळतच नाही? नाही ना. सो पिरियॉडिसिटी काय, तो एका सर्टन, हा टाइम चेंज होतो रोजचा, सनराईजचा आणि सनसेटचा टाइम डिफरंट असतो रोज, पण तो उगवतो, दॅट इज पिरियॉडिसिटी. पिरियॉडिसिटी म्हणजे एखादी सर्टन गोष्ट कंटिन्युअसली एका सर्टन इंटरवल नंतर काय होत असते, रिपीट होत असते, कॉल्ड ॲज द पिरियॉडिसिटी. मग मेंडेलिव्हचा ड्रॉबॅक, मेजर ड्रॉबॅक काय होता की त्याने जी पिरियॉडिसिटी असते इलेमेंट्स मध्ये की एका सर्टन इंटरवल नंतर किंवा एका सर्टन इलिमेंट्स नंतर जे काही केमिकल प्रॉपर्टीज किंवा फिजिकल प्रॉपर्टीज असतात त्या तो एक्सप्लेन नाही करू शकला. सो देर वॉज नो एक्सप्लेनेशन फॉर द पिरियॉडिसिटी ऑफ द एलिमेंट्स. ओके. नो प्लेस फॉर द नोबेल गॅसेस अँड द इनर्ट गॅसेस. आता नोबेल गॅसेस कुठले आहेत? ग्रुप 18 जो तुमचा आहे, हेलियम, निऑन, अर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन, रेडॉन, हे जे इलेमेंट्स आहेत दे आर द नोबेल गॅसेस, दे आर द इनर्ट इलेमेंट्स. ते जे इनर्ट इलेमेंट्स आहेत त्यांच्यासाठी त्याने पिरियॉडिक टेबलमध्ये त्याने जो अरेंजमेंट केली होती त्याच्यामध्ये त्याने स्पेसच ठेवलेली नव्हती. सो नो प्लेस फॉर द नोबेल अँड द इनर्ट गॅसेस. So here it is again the demerits of the Mendeleev periodic table. First is the position of the
hydrogen element. Second is the anomalous pair. Next is the position of isotopes. Next is the position of lanthanoids and actinoids. Next is the anomalous placement of transition and the coinage metal, which is d block elements. Next is the no explanation for the periodicity of elements and no place for the noble or the inert gases. So these are the demerits of the Mendeleev periodic table. तर आतापर्यंत आपण काय बघितलं? टोटल पिरियॉडिक टेबलच्या क्लासिफिकेशनची गरज का पडली? कारण एका सिस्टमॅटिक वे मध्ये जर आपण त्याला अरेंज केलं तर वी कॅन इझिली फाइंड आउट द सिमिलर अँड फिजिकल या केमिकल प्रॉपर्टी वाले जे इलिमेंट्स आहेत त्यांना आपण इझिली अरेंज करू शकतो. ओके. नेक्स्ट त्याच्यानंतर आपण बघितले डॉबिनियर्सचे ट्राइड्स काय होते. इट सिम्पली जर तुमच्याकडे 3 एलिमेंट्स ज्याने घेतले होते तर त्या 3 एलिमेंट्स पैकी जर E1 आणि E3 ची तुम्ही ऍडिशन केली आणि डिवाइड बाय जर 2 केलं तर यू विल गेट द E2 का मास. ओके. So this is the Dobinet's traits, but it is only applicable for the calcium. Next आपण बघितलं न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्ह. न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्ह काय असतं की इट सिम्पली एव्हरी फर्स्ट अँड 8 एलिमेंट शोज सिमिलर फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज. पहिला वाला एलिमेंट आणि त्याच्यानंतरचा कुठला एलिमेंट 8th वाला एलिमेंट हा काय करतो सिमिलर फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज शो करतो. हा झाला तुमचा न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्ह. ओके. नेक्स्ट इज आपण बघितलं मेंडेलिव्ह पिरियॉडिक टेबल. ओके. त्याच्यानंतर मेंडेलिव्ह पिरियॉडिक टेबल मध्ये दिमित्री मेंडेलिव्हने पिरियॉडिक टेबलला एका सर्टन टॅब्युलर फॉर्म मध्ये अरेंज केलं होतं. त्याचे काही मेरिट्स आणि डिमेरिट्स आपण इथे डिस्कस केले. ओके. अॅनोमोलस मीन्स इट्स डिफरंट बिहेवियर का शो करतात म्हणून त्यांना अॅनोमोलस म्हणतात. अॅनोमोलस मीन्स डिफरंट बिहेवियर शोईंग देअर डिफरंट बिहेवियर रॅदर दॅन द अदर एलिमेंट्स. दुसऱ्या एलिमेंट पेक्षा त्याच्यामध्ये काय अशी खासियत असते की तो डिफरंट बिहेव करतो. कॉल्ड ॲज द अॅनोमोलस पेअर. पेअर मीन्स बोथ 2 एलिमेंट दॅट्स वाय दे आर कॉल्ड ॲज द पेअर्स. ओके. एनी डाउट? कुछ डाउट है तुम लोगों को? Please put message in the chat box. ओके. कंटिन्यू करूया आपण पुढे मॉडर्न पिरियॉडिक टेबल सोबत. पहिले मॉडर्न पिरियॉडिक टेबल समजण्याच्या पहिले आपण ॲटॉमिक नंबर काय असतं हे डिस्कस करूया. मोस्ट ऑफ द पीपल डोंट नो व्हॉट इज ॲटॉमिक नंबर, व्हॉट इज ॲटॉमिक मास नंबर. दे आर ऑलवेज कन्फ्युज इन द बोथ द टर्म्स ॲटॉमिक नंबर अँड ॲटॉमिक मास नंबर. ओके. सी दिस इज हेनरी मोसले. बघून घ्या सगळ्यांनी. दिस इज हेनरी मोसले. ही गेव द मॉडर्न पिरियॉडिक टेबल. जो आपण आज टोटल 118 एलिमेंट्सचा जो पिरियॉडिक टेबल आपण यूज करतोय हा जो पिरियॉडिक टेबल आहे विच इज गिवन बाय द हेनरी मोसले अँड ही स्टडीड ऑल द एलिमेंट्स अंडर एक्सरे स्पेक्ट्रोस्कोपी. हा जो एक्सरे स्पेक्ट्रोस्कोपीचा पार्ट आहे तो आपण तुम्ही 11th मध्ये स्टडी करणार आहे. आता आपण पिरियॉडिक टेबल बद्दलचं डिस्कस करूया. द फिजिकल. आता मॉडर्न पिरियॉडिक लॉ तुमच्या एक्झामला विचारतात. आता हा जो पिरियॉडिक टेबल वाला चॅप्टर आहे ना त्याच्यामध्ये क्वेश्चन स्टेटमेंट वाले क्वेश्चन बरेच असतात. जसं की स्टेट न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्ह काय होता, स्टेट डॉबिनियर्सचे ट्राइड्स काय आहेत, स्टेट मॉडर्न पिरियॉडिक लॉ. तर असे जे 2 मार्क्सचे जे क्वेश्चन्स असतात ते तुमच्या ह्या चॅप्टर्स मधनं बनणार आहेत. ओके. तर त्याच्यासाठी तुम्हाला हे जे पिरियॉडिक टेबल्सचे जे लॉज आहे किंवा पिरियॉडिक टेबलमध्ये जेवढे पण लॉज इन्क्लुडेड आहे या सगळ्या लॉजचा स्टडी मात्र तुम्हाला करायला लागणार आहे. आणि ते स्टेटमेंट तुम्हाला प्रॉपर बुकमध्ये जसं दिलंय तुम्हाला ते तुम्हाला व्यवस्थित राईट डाऊन करायचं एक्झाम मध्ये. कारण त्यांना मार्क्स 2 असतात आणि 2 लाईनचे स्टेटमेंट असतात. त्याच्यासाठी तुम्हाला व्यवस्थित अभ्यास करायचा आहे आणि हे जे स्टेटमेंट आहे ते व्यवस्थित लिहायचंय.
The physical and chemical property of the elements are periodic function of their electronic configuration. This is the modern periodic lawचं स्टेटमेंट होतं. आता तीन पद्धतीने त्याने मॉडर्न पिरियडिक लॉचं स्टेटमेंट दिलं होतं. त्याच्यातनं आपण सेकंड वन बघूया. The physical and chemical property of elements are periodic function of their atomic number. आता हे जे इलेमेंट्स असतात या इलेमेंट्सच्या ज्या फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज आहे आर द पिरियॉडिक फंक्शन ऑफ देअर अटॉमिक नंबर्स. आता हा जो मॉडर्न पिरियॉडिक टेबल होता ह्याच्यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की हेनरी मोसलेने जो पिरियॉडिक टेबल अरेंज केला होता इट इज बेस्ड ऑन द अटॉमिक नंबर. आतापर्यंत जेवढे पण सायंटिस्ट आपण बघितले ज्याच्यामध्ये तुमचा डॉबेनियर्स असेल या तर न्यूलँड्स असेल या तर मेंडेलिव्हने जो पिरियॉडिक टेबल दिला होता त्याच्या आधी लॉथरमेअरने पण एक कर्व दिला होता. आता ही जी सगळी सायंटिस्ट आहे ह्या सायंटिस्टने जे पिरियॉडिक टेबलला क्लासिफाय केलं होतं हे क्लासिफिकेशन त्यांनी त्याच्या अटॉमिक मासच्या बेसिसवरती केलेलं होतं. पण आपल्याला हेनरी मोसलेने जो टेबल दिला विच इज बेस्ड ऑन द अटॉमिक नंबर विच इज व्हेरी इम्पॉर्टंट स्टेटमेंट की तुमचा जो हेनरी मोसलेने जो पिरियॉडिक टेबल दिलाय इट इज बेस्ड ऑन द अटॉमिक नंबर. ओके, increasing order of their atomic number. If the elements are arranged in order of their increasing atomic number, the elements with similar properties are repeated after their certain regular intervals. आता ते जे इलेमेंट्सला जर आपण इन्क्रीजिंग ऑर्डरने प्लेस केलं तर त्याच्यामध्ये जे इलेमेंट्स आहे जे काही सिमिलर प्रॉपर्टीज शो करतात अशी इलेमेंट्स एका सर्टन इंटरवल नंतर येतात असतात. आता सर्टन इंटरवल नंतर येतात याचा अर्थ काय की दे शो पिरियॉडिसिटी इन देअर प्रॉपर्टीज. मेंडेलिव्हचा ड्रॉबॅक असा होता की त्यांनी पिरियॉडिसिटी बद्दल काही डिस्कस नव्हतं केलं. त्यांनी असं नव्हतं सांगितलं की एखाद्या इलेमेंट्सला आपण जर अशा पद्धतीने अरेंज केलं तर त्याचे पुढचे जे इलेमेंट्स आहेत दे शो देअर सिमिलर फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज. पण हा जो मॉडर्न पिरियॉडिक लॉ आहे किंवा मॉडर्न पिरियॉडिक टेबल जो आपण आज बघतोय त्याच्यामध्ये जे इलेमेंट्स प्लेस केले दे आर प्लेस्ड इन द फॉर्म ऑफ पिरियॉडिसिटी. पिरियॉडिसिटीच्या फंक्शन वरती त्यांना आपण आज प्लेस केलंय. ओके, कळतंय हे की मॉडर्न पिरियॉडिक काय ह्याच्यातनं तुम्ही कुठलंही एक स्टेटमेंट राईट डाऊन करू शकता. तिघं पण स्टेटमेंट तुमची सेमच आहे, मिनिंग इज द सेम, जस्ट त्याचं सेंटेन्स फॉर्मेशन डिफरंट आहे. ओके, क्या डिफरेंस है रे दोनों पिक्चर में? बता, दोनों पिक्चर में डिफरेंस क्या है, दोनों फोटोज में डिफरेंस क्या है? वेरी गुड. एक में है सनसेट एंड सेकंड इज द सनराइज. ओके, बघा आता, डज इट हॅपन ऑन द फिक्स्ड डे टाइम एव्हरी डे? डज इट हॅपन ऑन फिक्स्ड टाइम एव्हरी डे? नो. देन व्हाट? तो क्या होता है? सोचो जरा क्या होता है. सनराइज एंड सनसेट में डिफरेंस क्या है? रोज तो हर एक टाइम पे होते नहीं है. देन व्हाट इज डिफरेंस बिटवीन? सी, so what can we see then? Sunrise and sunset happens every day, but not in a fixed time. Correct? दोघं पण सकाळी सकाळी आपण बघतो की सूर्य उगवतो विच इज सनराईज. संध्याकाळी सूर्य मावळतो. पण हे एकाच टाइमला कधी होता का? रोज एव्हरी डे इज द सेम टाइम? नो.
रादर इट इज गेटिंग रिपीटेड आफ्टर रेग्युलर इंटरवल. आणि ही जो रेग्युलर इंटरवल असतो, एका सर्टन एका विशिष्ट काळानंतर एखादी गोष्ट रिपीटेड होत असते, दे आर कॉल्ड ॲज द पिरियॉडिसिटी. आपण त्यालाच काय म्हणतो? पिरियॉडिसिटी. ओके. Now, according to the modern periodic table, the properties of elements are repeated after certain regular intervals. When these elements are arranged in the order of their increasing atomic number. आता हे जे मॉडर्न पिरियॉडिक टेबल मध्ये जे इलेमेंट्स अरेंज केलेले होते, दे आर अरेंज इन द इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ atomic नंबर. Got it? आता ह्यांना जे अरेंज केलेलं होतं, पण त्यांना द प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर रिपीटेड. त्या ज्या इलेमेंट्सच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या एका सर्टन इंटरवल नंतर काय होत असतात? रिपीट होत असतात. वेन these elements are arranged in order in their increasing atomic number. जसं की see, these are the some examples like lithium, beryllium, boron, carbon, nitrogen, oxygen, fluorine, neon, sodium, magnesium, aluminium, silicon, phosphorus, sulfur, chlorine, argon, so on, potassium, calcium, up to 180 milliamps. See, below lithium is the sodium. It is also and the alkali metals. आता ह्या ज्या इलेमेंट्सला त्यांनी अरेंज केलं होतं, त्याने काहीतरी प्रॉपर्टीज चेक केलं असेल म्हणून तर त्याने तसं अरेंज केलेलं होतं. जसं की लिथियम आणि सोडियम बोथ आर द अल्कली मेटल्स, म्हणून त्यांनी लिथियमची नंतर कोणाला प्लेस केलं? खाली सोडियमला प्लेस केलं. ऍटॉमिक नंबर त्याचा इन्क्रीज होतोय. लिथियमचा ऍटॉमिक नंबर इज 3, सोडियमचा ऍटॉमिक नंबर इज 11, पण बोथ आर द अल्कली मेटल्स. त्याच्यानंतर बघा निऑन. निऑन नंतर खाली कोण प्लेस केलंय? अर्गॉन. निऑनचा ॲटॉमिक नंबर इज 10, अर्गॉनचा 18. आता त्याच्या खाली जे एलिमेंट्स आहे, अगेन बोथ आर द नोबेल गॅसेस. Okay, so these are the elements. They are arranged in their certain physical and chemical properties च्या बेसिस वरती त्याने अरेंज केलेलं होतं. आता आपल्याला बघायचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय असतं. This is the modern periodic table. दिसतंय सगळ्यांना? ओके. आता इथे तुम्हाला जो एलिमेंट बघा, आपण थोडंसं डिस्कस करूया पिरियॉडिक टेबल बद्दल. टोटल 118 एलिमेंट्स प्रेझेंट इन द पिरियॉडिक टेबल. ओके, तुम्हाला थोडंसं इथे झूम आउट नाही होणार आहे. झाला तर मी करतो एक सेकंड. नाउ इट इज विजिबल. तुम्हाला त्याचा ऍटॉमिक मास वगैरे काही दिसणार नाही, पण ऍटलिस्ट एलिमेंट्स तर ओळखायला येतात तुम्हाला. बघा, आता मॉडर्न पिरियॉडिक टेबलची जी अरेंजमेंट आहे, ती अरेंजमेंट कशा पद्धतीची होती बघा. टोटल तुमच्याकडे किती ग्रुप्स असतात पिरियॉडिक टेबल मध्ये, मॉडर्न पिरियॉडिक टेबल मध्ये? चला फटाफट सांगा. हाउ मेनी पीरियड्स अँड हाउ मेनी ग्रुप्स प्रेझेंट इन द मॉडर्न पिरियॉडिक टेबल? बताओ गाइस, जल्दी जल्दी. How many groups and periods present in the periodic table? कितने ग्रुप्स होते हैं टोटल? चलो काउंट ही कर लेते. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 up to 18. So there are total
18 groups present in the modern periodic table, which is vertical columns, and the horizontal rows are called as the periods. आता ही जी अरेंजमेंट आहे, या अरेंजमेंट मध्ये त्याने परत 3 to 12 जे आहे त्याच्यामध्ये त्याने परत त्याचे सब टॉपिक्स मध्ये त्यांना डिवाइड केलेलं 1, 2, 3 करून. आता आपण ह्याच्यामध्ये बघूया तुमचा जो फर्स्ट आणि सेकंड वाला जो ग्रुप आहे, दे आर कॉल्ड एज द एस ब्लॉक एलिमेंट्स. आता हा जो एस ब्लॉक एलिमेंट्स आहे त्याच्यातला पहिला वाला जो व्हर्टिकल रो तुम्हाला दिसतोय हायड्रोजन पासून तर फ्रान्सियम पर्यंत, दीज एलिमेंट्स आर कॉल्ड एज द अल्कली मेटल्स. आणि बेरिलियम टू रेडियम पर्यंत जो आहे विच इज कॉल्ड एज द अल्कलाइन अर्थ मेटल्स. तर टोटल पिरियॉडिक टेबल मध्ये 4 ब्लॉक्स असतात. कुठले कुठले? एस, पी, डी अँड द एफ. आता एस, पी, डी, एफ कुठले असतात? जो पहिला आणि सेकंड वाला जो कॉलम दिसतोय तुम्हाला, हा आहे तुमचा एस ब्लॉक एलिमेंट. विल शो यू. See, second is the alkaline earth metal. First is the alkali metals. Second is the alkaline earth metals. आता हे जे आहे दिस इज युअर पी ब्लॉक एलिमेंट्स. आता या पी ब्लॉक एलिमेंट्स मध्ये काय प्रेझेंट असतं? काही मेटल्स प्रेझेंट असतात, नॉन मेटल्स प्रेझेंट असतात, आज वेल as त्याच्यामध्ये मेटालॉइड्स पण प्रेझेंट असतात. मेटालॉइड्स काय असतात? जे मेटल्स आणि नॉन मेटल्सच्या कंबाईंड प्रॉपर्टीज शो करत असतात. नेक्स्ट लास्ट वाला जो ग्रुप 18 है, दे आर कॉल्ड एज द नोबेल गॅसेस या तर इनर्ट इलेमेंट्स. बघा, हा जो ग्रुप 1 आणि ग्रुप 2 आहे दिस इज युअर एस ब्लॉक इलेमेंट्स. त्याच्यानंतर ग्रुप 3 पासून तर ग्रुप 12 पर्यंत जो आहे विच इज डी ब्लॉक इलेमेंट्स. डी ब्लॉक इलेमेंट्सला दुसरं नाव असतं ट्रान्झिशन इलेमेंट्स. काय म्हणतात त्यांना? ट्रान्झिशन इलेमेंट्स. त्याच्यानंतर जो आहे तुमचा 13 पासून तर 18 पर्यंतचा जो ग्रुप आहे, त्याच्यामुळे 13 हा पूर्ण असतो तुमचा टोटल पी ब्लॉक. ओके, पी ब्लॉक मध्ये प्रेझेंट असतात मेटल्स, नॉन मेटल्स अँड द मेटॉलॉइड्स. ओके, हा जो शेवटचा कॉलम दिसतोय तुम्हाला दिस इज ग्रुप 18 इलेमेंट्स. ग्रुप 18 इलेमेंट्स त्याच्यामध्ये तुमचे नोबेल गॅसेस प्रेझेंट आहेत. दे आर हिलियम, निऑन, अर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन अँड द रेडॉन. हे जे इलेमेंट्स आहे दे आर द नोबेल गॅसेस या तर इनर्ट इलेमेंट्स आपण ज्याला म्हणतो. नेक्स्ट जो आहे खालचा जो आहे विच इज एफ ब्लॉक इलेमेंट. एफ ब्लॉक मध्ये 2 सिरीज असतात. कुठल्या कुठल्या? फर्स्ट इज द लॅन्थेनॉइड सिरीज अँड सेकंड इज द ऍक्टिनॉइड सिरीज. सो टोटल 4 ब्लॉक्स असतात. कुठले कुठले? एस, पी, डी अँड द एफ. ग्रुप 1 अँड ग्रुप 2 कंबाइनली आर कॉल्ड एज द एस ब्लॉक इलेमेंट्स. त्याच्यानंतर ग्रुप 13 पासून तर ग्रुप 12 पर्यंत जे इलेमेंट्स असतात दे आर कॉल्ड एज द डी ब्लॉक इलेमेंट्स. आणि डी ब्लॉक मध्ये तुमचे सगळे काय असतात? मेटल्स प्रेझेंट असतात. त्यांना म्हणतात ट्रान्झिशन मेटल्स. ओके, त्याच्यानंतर ग्रुप 13 टू 18 जो असतो विच इज पी ब्लॉक इलेमेंट्स. पी ब्लॉक मध्ये काय काय प्रेझेंट असतात? मेटल्स, नॉन मेटल्स अँड द मेटॉलाइट्स. त्याच्यातला जो ग्रुप 18 इलेमेंट्स जे आहे ग्रुप 18 इलेमेंट्सला काय म्हणतात? नोबेल गॅसेस या तर इनर्ट गॅस इलेमेंट. ओके, आणि खालचा जो आहे शेवटचा विच इज एफ ब्लॉक इलेमेंट्स. त्याच्यामध्ये 2 सिरीज असतात. फर्स्ट इज द लॅन्थेनॉइड सिरीज अँड सेकंड इज द ऍक्टिनॉइड सिरीज. गॉट इट? समजलं हे तुम्हाला? टोटल 4 ग्रुप्स आणि त्याचं जे क्लासिफिकेशन आहे ते इथे तुम्हाला दिसतंय. ओके, आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन शिकण्याच्या पहिले तुम्ही मला सांगा, तुम्ही बोर्डचं मॉडेल याच्या आधी स्टडी केलं असेल क्लास 8, 9 वगैरेला. क्लास 8 आणि 9ला तुम्हाला आहे बोर्स ॲटॉमिक मॉडेल. इनसाइड द ॲटम नावाचा एक चॅप्टर होता. आठवतंय तुम्हाला असं काय? आठवतंय ना? मला सांगा.
इनसाइड द ऍटम मध्ये आपण बघितलं असतं की मॅटर काय असतात. व्हॉट इज मॅटर? एनिथिंग विच ऑक्युपाइज अ स्पेस अँड इट हॅज अ मास कॉल्ड ॲज द मॅटर. ओके. आणि त्या मॅटरचं क्लासिफिकेशन ऑलरेडी तुम्ही लोअर क्लासला स्टडी केलंय. मग त्याच्यामध्ये ऍटम्स काय असतात? स्मॉलेस्ट टायनी इनडिव्हिजिबल पार्टिकल कॉल्ड ॲज ऍटम्स. ऍटम्सची डिस्कवरी कोणी केली? जॉन डाल्टनने. त्याच्यानंतर आपण डायरेक्ट आपल्या टॉपिकवर येऊया, विच इज बोर्स ॲटॉमिक मॉडेल. तर आता मला सांगा, टोटल ऍटम्सचे 3 पार्टिकल्स असतात, 3 सब ॲटॉमिक पार्टिकल्स. विच आर द 3 सब ॲटॉमिक पार्टिकल्स ऑफ द ॲटम? बताओ जल्दी जल्दी. विच आर द 3 सब ॲटॉमिक पार्टिकल्स ऑफ द ॲटम? Yes, protons, neutrons, and the electrons. Protons are positively charged, neutrons has no charge, and electrons are the negatively charged particles. आता बोर्स मॉडेल्स आपण स्टडी करणार आहे. बोर्सने काय सांगितलं होतं, तुमच्या सेंटरला मध्ये काय प्रेझेंट असतो? न्यूक्लियस प्रेझेंट असतो, विच इज पॉझिटिव्हली चार्ज. आता हा जो न्यूक्लियस असतो त्याच्या आजूबाजूला काय फिरत असतात? इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व होतात. And these electrons are revolved in their circular path, and these circular path are called as the, क्या बोलते हैं उसको? And these circular path are called as the, बताओ जल्दी. This is अंदर में जो है पॉजिटिवली चार्ज, कॉल्ड एज द न्यूक्लियस. न्यूक्लियसच्या आजूबाजूला जे फिरत असतात दे आर इलेक्ट्रॉन्स. ओके. आणि इलेक्ट्रॉन्स जे सर्क्युलर पाथ मध्ये फिरतात दे आर कॉल्ड एज द ऑर्बिट्स, या तर शेल्स तुम्ही ज्याला म्हणतात. आता न्यूक्लियसच्या जस्ट नियरेस्ट वाली जी शेल असते दे आर कॉल्ड एज द के शेल. कुठली शेल असते ती? के शेल. सपोज आपण कन्सिडर करूया की एन ची व्हॅल्यू जर जेव्हा 1 असते, एन इज द ऍक्च्युअली प्रिन्सिपल क्वांटम नंबर, पण तुम्ही त्याला कोणताही इंटीजर कन्सिडर करू शकता. जर एन ची व्हॅल्यू 1 असेल तर शेल असते के. जर एन ची व्हॅल्यू 2 असेल तर शेल असते एन. एन ची व्हॅल्यू 3 असेल तर शेल असते एम. आणि एन की वैल्यू 4 असेल तर शेल असते एन. सो एन की वैल्यू अगर 1 होगी तो कौन सी शेल होगी? के शेल. एन की वैल्यू अगर 2 होगी तो शेल कौन सी होगी? एल. 3 होगी तो एम. 4 होगी तो एन. सो के एल एम एन. एन व्हॅल्यू 1 तो के. आता ह्या ज्या शेल्स आहेत या शेल्स मध्ये त्या इलेक्ट्रॉन्सची कॅपॅसिटी किती आहे ते फाइंड आउट करण्यासाठी एक फॉर्म्युला असतो. फॉर्म्युला इज 2n². चला बरं फटाफट 2n² मध्ये एन ची व्हॅल्यू 1 2 3 4 पुट करा आणि मला सांगा की एन साठी 1 जेव्हा के शेल असणार आहे त्या के साठीची कॅपॅसिटी किती असणार आहे. म्हणजे के शेल मध्ये जी नियरेस्ट शेल आहे त्या नियरेस्ट शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन्स फील होणार आहे? एल शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन्स फील होणार आहे? एम मध्ये किती असणार आहे आणि एन मध्ये किती असणार आहे? फॉर्म्युला तुम्हाला गिवन दिलाय विच इज 2n². जस्ट पुट द व्हॅल्यू ऑफ एन अँड राईट डाऊन द आन्सर. बताओ. ओके, फर्स्ट इज 2, नेक्स्ट 8, next is 80, yes. Next is for n की वैल्यू पुट करो. नॉट 36 बेटा, इट इज 32. सो अगर n वैल्यू 1 होगी तो शेल की कॅपॅसिटी शेल होगी के और कॅपॅसिटी होगी 2. तर पहिल्या शेल मध्ये जी n व्हॅल्यू दिस इज के शेल. के शेलची कॅपॅसिटी असणार आहे 2 इलेक्ट्रॉन्स फिल करण्याची. नेक्स्ट शेल असणार आहे तुमची एल, ती असणार आहे तुमची 8. Next is M, which is 18, and next is N, which is 32. So total K shell मध्ये इलेक्ट्रॉन्स फिल होतात 2, N shell मध्ये 8, M shell मध्ये 18 and N shell मध्ये 32. हे तुम्हाला लक्षात ठेवायचंय. जरी लक्षात नाही राहिले तर तुम्ही 2n² वाला फॉर्म्युला यूज करा. यू विल गेट द आन्सर की n व्हॅल्यू 1 यूज केल्यावर कुठली शेल असते. पण लक्षात ठेवा न्यूक्लियसच्या नियरेस्ट वाली जी शेल असते विच इज के शेल. ओके. नंतर के एल एम एन. ओके. आणि कॅपॅसिटी
2, 8, 18, 32. गॉट इट? समजलं हे तुम्हाला? आता ह्याच्या बेस जे न्यूमरिक इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे ते आपण नेक्स्ट क्लासमध्ये डिस्कस करूया, की इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन एखाद्या एलिमेंट साठी कसं ड्रॉ करायचंय. त्याच्यासाठीचे ज्या 2, 8, 18, 32 जो रूल तुम्हाला अप्लाय करायचा आहे आणि त्याचे जे पिरियॉडिक टेबलमध्ये जे काही ट्रेंड्स तुम्हाला गिवन आहेत, तुम्ही ऑलरेडी हे सगळं स्टडी केलंय. इट जस्ट अ रिव्हिजन लेक्चर. सो ऑलमोस्ट हाफ ऑफ द चॅप्टर इज कम्प्लिटेड हिअर. ओके. सो जो राहिलेला पार्ट आहे तुमचा, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं ड्रॉ करायचंय आणि तुमचं जे पिरियॉडिक ट्रेंड्स आहेत, आता ज्या पिरियॉडिक प्रॉपर्टीज तुमच्या पिरियॉडिक टेबलमध्ये किंवा पिरियॉडिक इलेमेंट्समध्ये जे शो करतात, त्या सगळ्या प्रॉपर्टीज आपण नेक्स्ट क्लासमध्ये डिस्कस करूया. तुम्हाला आता काही डाऊट असेल तर तुम्ही सांगा, आपण तो डाऊट डिस्कस करूया. कोणालाच डाऊट नाहीये? समजलंय तुम्हाला जे काही शिकवलंय त्याच्यामध्ये? अनामोलसचा मिनिंग मी तुम्हाला पहिलेच सांगितलं. अनामोलस इज द डिफरंट बिहेवियर. जो एखादा जर इलेमेंट असेल तो जर डिफरंट बिहेवियर शो करत असेल दुसऱ्यांपेक्षा वेगळं, दे आर कॉल्ड ॲज द अनामोलस. जे नॉर्मल पीपल पेक्षा जे ॲबनॉर्मल बिहेव करतात, दे आर कॉल्ड ॲज द अनामोलस. तो असे काही इलेमेंट्स आहेत जे डिफरंट बिहेव डिफरंट दॅन द अदर एलिमेंट्स. ओके. एनी डाऊट? नो? ओके. सो विल स्टॉप हिअर. तुमचा जो नेक्स्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अँड अदर जो पार्ट आहे तो आपण नेक्स्ट क्लासमध्ये डिस्कस करूया. ओके. चलो बाय. हॅव अ गुड डे.